नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो. आज आपण बघणार आहोत इयत्ता 6वी विषय इतिहास पाठ 7वा मौर्यकालीन भारत भाग 2. मागील भागामध्ये आपण सर्वप्रथम सायरस जो काही राजा होता त्यांच्या साम्राज्याविषयी माहिती जाणून घेतली. तसेच सिकंदरची जी काही स्वारी होती या सिकंदरच्या स्वारीविषयीची माहिती आपण जाणून घेतली आणि त्याच्यामुळे कशा पद्धतीने भारत आणि पश्चिमेकडील जे देश आहेत यांचा संबंध आला यांची माहिती जाणून घेतली. आज आपण पुढील भागाकडे जाऊयात. मौर्य साम्राज्य. चंद्रगुप्त मौर्य. चंद्रगुप्त मौर्याने मौर्य साम्राज्याची स्थापना केली. मगधचा नंद राजा धनानंद याच्या जुलमी राजवटीला लोक कंटाळलेले होते आणि त्याचा पाडाव करून चंद्रगुप्त मौर्याने इसवी सन पूर्व 325च्या सुमारास मगधवर स्वतःची सत्ता प्रस्थापित केली. चंद्रगुप्त मौर्याने जी काही सत्ता प्रस्थापित केली यात आर्य चाणक्य यांचा खूप मोठा वाटा होता. कारण चंद्रगुप्त मौर्यांना घडवण्यात आर्य चाणक्य यांची भूमिका खूप महत्त्वाची होती. कारण धनानंद राजांनी आर्य चाणक्य यांचा अपमान केलेला होता आणि त्यावेळेस त्यांनी शपथ घेतलेली होती की जोपर्यंत मी नंदकुळाचा नाश करणार नाही तोपर्यंत मी माझ्या शेंडीला गाठ मारणार नाही. आणि म्हणूनच त्यांनी चंद्रगुप्त मौर्याला घडवलं आणि त्यांच्या माध्यमातून नंद घराण्याची सत्ता जी काही आहे ती संपुष्टात आणली. अशा पद्धतीने मगधवर चंद्रगुप्त मौर्याने इसवी सन पूर्व 325च्या सुमारास आपली सत्ता प्रस्थापित केली. त्याने अवंती आणि सौराष्ट्र हे प्रदेश जिंकून घेतले आणि आपल्या साम्राज्याचा विस्तार करायला सुरुवात केली. त्या काळात जे 16 महाजन पदे होते त्याच्यात अवंती आणि सौराष्ट्र हे पण होते. हे जिंकून त्याने आपले साम्राज्य वाढवायला सुरुवात केली. तसेच सिकंदरने नेमलेल्या सत्रपांमध्ये त्याच्या मृत्यूनंतर सत्तेसाठी लढाया सुरू झाल्या होत्या. कारण सिकंदर परत जात असताना भारतात जे प्रदेश त्याने जिंकलेले होते ते प्रदेश यांची व्यवस्था लावण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे सत्रप त्यांनी नेमलेले होते आणि या सत्रपांमध्ये नंतरच्या काळात लढाया सुरू झाल्या. सेल्युकस निकेटर हा सिकंदरचा सेनापती होता. सिकंदरचा मृत्यू झाल्यानंतर तो बॅबिलोनचा राजा झाला. त्याने त्या ठिकाणी आपली सत्ता प्रस्थापित केली आणि त्याने वायव्य भारत आणि पंजाबवर आक्रमण केलं आपल्या साम्राज्याचा विस्तार करण्यासाठी. परंतु चंद्रगुप्त मौर्याने त्यांच्या आक्रमणाचा यशस्वीरित्या प्रतिकार केला आणि त्याच्यामुळे सेल्युकस निकेटरचा पराभव झाला आणि म्हणूनच अफगाणिस्तानातील काबूल, कंदाहार, हेरात हे प्रदेश मौर्यांच्या साम्राज्यामध्ये जोडायला मदत झाली. अशा पद्धतीने मौर्य साम्राज्य भारताबाहेर सुद्धा पसरायला त्याच्यामुळे मदत झाली. विशाखा दत्त या संस्कृत नाटककाराने मुद्रा राक्षस नावाचे एक नाटक लिहिलेलं आहे. त्यात धनानंदाचा नाश करून चंद्रगुप्त मौर्याने सत्ता प्रस्थापित कशी केली, कशी सत्ता स्थापन केली याचं कथानक त्यांनी उलगडून दाखवलेलं आहे. आणि या कथानकामध्ये आर्य चाणक्य किंवा कौटिल्य यांच्या योगदानाला विशेष महत्त्व दिलं गेलेलं आपल्याला दिसून येतं. कारण चंद्रगुप्त मौर्यांना घडवण्यात या आर्य चाणक्य यांचा सिंहाचा वाटा होता आणि म्हणूनच त्यांचं योगदान त्या ठिकाणी खूप महत्त्वाचं मानलं जातं. मग अशा पद्धतीने साम्राज्याचा विस्तार चंद्रगुप्त मौर्याने केला. मेगस्थेनिस हा सेल्युकस निकेटरचा राजदूत चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारात राहिला होता आणि त्या काळामध्ये जे काही दरबारामध्ये घडामोडी घडल्या त्याच्यावर आधारित इंडिका या ग्रंथामध्ये त्याने भारताचे जे काही मौर्य साम्राज्य होतं याच्याविषयीची माहिती लिहून ठेवलेली होती आणि या इंडिका नावाच्या ग्रंथामुळेच
मौर्यकालीन भारताच्या अभ्यासाचं एक महत्त्वाचं साधन आपल्याला उपलब्ध झालेलं दिसून येतं. कारण प्रत्यक्ष त्या दरबारामध्ये ज्या काही घटना घडामोडी घडत होत्या त्यांचं निरीक्षण करून इंडिका या ग्रंथामध्ये या मेगस्थेनीस यांनी मांडणी केलेली आपल्याला दिसून येते. आणि म्हणून मौर्यकालीन भारताच्या अभ्यासाचं एक महत्त्वाचे साधन म्हणून त्या ग्रंथाकडे पाहिलं जातं. तसेच गुजरात राज्यातील जुनागड जवळ सम्राट चंद्रगुप्त मौर्य यांनी सुदर्शन नावाचे एक धरण बांधले होते अशा प्रकारचा उल्लेख एका शिलालेखामध्ये आढळतो. एक म्हणजे दगडावर जे काही कोरीव काम केलेलं असतं त्याला शिलालेख म्हटलं जातं. त्या काळामध्ये अशा प्रकारचे शिलालेख लिहिले जायचे. तर त्याच्यावरून सुदर्शन नावाच्या धरणाचा उल्लेख आढळतो. तसेच जैन परंपरेनुसार चंद्रगुप्त मौर्यांनी जैन धर्माचा स्वीकार केला असं मानलं जातं. आणि आयुष्याच्या शेवटी चंद्रगुप्त मौर्य यांनी आपल्या राजपदाचा त्याग केला आणि उरलेले आयुष्य ते कर्नाटकातील श्रावणबेळगोळ येथे राहिलेत आणि त्याच वास्तव्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला अशा प्रकारचा उल्लेख त्या ठिकाणी आपल्याला बघायला भेटतो. असं या चंद्रगुप्त मौर्य यांचं मौर्य साम्राज्याची सत्ता प्रस्थापित करण्यात खूप मोठा आणि सिंहाचा वाटा होता असं आपल्याला सांगता येईल. कारण मौर्य घराण्याची सत्ता प्रस्थापित करण्यामध्ये संस्थापक म्हणून चंद्रगुप्त मौर्य हे ओळखले जातात. त्यानंतर सम्राट अशोक. चंद्रगुप्तने आपल्या राजपदाचा त्याग केल्यानंतर त्यांचा जो मुलगा होता बिंदुसार हा मगधचा राजा झाला आणि बिंदुसाराच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा अशोक हा इसवी सन पूर्व 273 मध्ये सत्तेवर आला, म्हणजेच मगधचा राजा झाला. राजा होण्यापूर्वी त्यांची नेमणूक तक्षशिला आणि उज्जैनी येथे राज्यपाल म्हणून करण्यात आली होती. राज्यकारभाराचा अनुभव व्हावा म्हणून अशा प्रकारची नियुक्ती त्यांची करण्यात आली होती. आणि अशोक राज्यपाल असताना त्यांनी तक्षशिला येथे जे काही बंड झालेलं होतं ते बंड यशस्वीरित्या मोडून काढलेलं होतं. मगधचे सम्राटपद प्राप्त झाल्यानंतर त्यांनी आपलं जे काही साम्राज्य आहे ते विस्तार करायला सुरुवात केली आणि त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी कलिंग देशावर स्वारी केली होती. कलिंग राज्याचा प्रदेश आज जे काही आपलं ओडिसा राज्य आहे या ओडिशामध्ये आहे. सम्राट अशोकाने कलिंगवर आक्रमण करून विजय मिळवलेला होता आणि अशा पद्धतीने आपल्या साम्राज्याचा विस्तारही करून घेतला होता. वायव्येस अफगाणिस्तान आणि उत्तरेस नेपाळपासून दक्षिणेस कर्नाटक आणि आंध्र प्रदेशापर्यंत तसेच पूर्वेस बंगालपासून पश्चिमेस सौराष्ट्रपर्यंत सम्राट अशोकाचे साम्राज्य पसरलेलं होतं. एक खूप मोठा प्रदेश सम्राट अशोक यांनी आपल्या साम्राज्याला जोडून घेतलेला होता आणि एक खूप मोठं साम्राज्य सम्राट अशोक यांनी निर्माण केलेलं होतं. त्यानंतर कलिंगचे युद्ध. सम्राट अशोक यांनी आपला साम्राज्याचा विस्तार करण्यासाठी कलिंगवर आक्रमण केलं होतं आणि या कलिंगच्या युद्धामध्ये खूप मोठ्या प्रमाणात रक्तपात झाला. खूप मोठ्या प्रमाणात सैनिक मारले गेलेत, जखमी झालेत आणि त्यामुळे तो रक्तपात पाहून अशोकाने पुन्हा कधीही युद्ध न करण्याचा निर्णय घेतला. त्यांचे हृदय परिवर्तन झालं. युद्धापासून ते दूर जाऊ लागले आणि त्याच्यानंतर सत्य, अहिंसा, इतरांप्रती दया आणि क्षमावृत्ती हे गुण त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे होते. या गुणांचा त्यांनी स्वीकार केला आणि त्याचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी ठिकठिकाणी शिलालेख आणि स्तंभालेख कोरून घेतलेत. अनेक ठिकाणी त्यांनी अशा पद्धतीने आपला संदेश देण्यासाठी शिलालेख कोरून घेतले, स्तंभालेख कोरून घेतले आणि हे जे काही शिलालेख आणि स्तंभालेख होते हे ब्राह्मी लिपीमध्ये कोरलेले होते.
त्या काळामध्ये या ब्राह्मी लिपीचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर केला जायचा आणि म्हणून त्याच भाषेमध्ये त्यांनी ते कोरून घेतलेले होते. या लेखांमध्ये सम्राट अशोक यांनी स्वतःचा उल्लेख देवान पियो पियोदसी म्हणजेच देवाच्या प्रिय प्रियदर्शी असा केलेला आहे. देवांचा एक प्रिय असा प्रियदर्शी, एक सेवक अशा पद्धतीने सम्राट अशोकांनी या स्तंभालेखांमध्ये आपला उल्लेख केलेला दिसून येतो. राज्याभिषेक झाल्यानंतर 8 वर्षांनी सम्राट अशोक यांनी कलिंगवर विजय मिळवला आणि तेथील विनाश बघून त्यांचे जे काही हृदय परिवर्तन झालं त्याचा सुद्धा उल्लेख त्यांनी आपल्या एका शिलालेखामध्ये करून ठेवलेला आपल्याला दिसून येतो. अशा पद्धतीने साम्राज्य विस्ताराच्या पायी मोठ्या प्रमाणामध्ये युद्धाचा पुरस्कार करणाऱ्या सम्राट अशोकांचा रक्तपात पाहून हृदय परिवर्तन झालं आणि त्याच्यानंतर त्यांनी युद्धापासून मुक्ती मिळवण्यासाठी प्रयत्न केला. म्हणजेच युद्धापासून ते दूर गेलेत. सत्य आणि अहिंसेचा मार्ग त्यांनी स्वीकारला आणि मग याच गुणांचा आपल्या या ज्या काही संदेश होते या संदेशाचा प्रसार करण्यासाठी मग त्यांनी ठिकठिकाणी अनेक कोरीव लेख आणि स्तंभालेख करून घेतलेत. सम्राट अशोकाच्या दिल्ली टोपडा येथे एका लेखामध्ये वटवाघळे, माकडे, गेंडे इत्यादींची शिकार करू नये, जंगलात वनवे लावू नयेत असे सक्त निर्बंध लिहून ठेवलेले आपल्याला दिसून येतात. अशा पद्धतीने सम्राट अशोकांचं कलिंगाच्या युद्धानंतर हृदय परिवर्तन झालं आणि त्यांनी शिकारीवर बंदी आणली. जंगलांमध्ये वनवे लावणे म्हणजे जंगलांमध्ये आगी लावणे या गोष्टींवर सक्तीने निर्बंध घातलेत आणि लोकांच्या भल्यासाठी काम करायला सुरुवात केली. अशा पद्धतीने सम्राट अशोक यांच्याविषयी आपल्याला थोडक्यात सांगता येईल. त्यानंतर सम्राट अशोकांचे इतर जे काही कार्य होतं याच्याविषयीची माहिती आपण पुढील भागामध्ये जाणून घेणार आहोत. इथं आपण थांबूयात. धन्यवाद.